का ठेवले इथे तुम्ही? काय तुम्हाला पाहिजे ते घेणार ना? इथं आता सॉस घेणार, थोडीस चटणी घेणार, का की आम्हाला झणझणीत लागतं उपीट. तारा इथं तारा कसं होतंय लागतंय म्हणून ते आधी जाळून मोकळं करणार. तारा ना 30 तारखे ते 6 तारखेपर्यंत हा या म्हणलं. स्वामी समर्थचं काय? हा स्वामी येणार येणार. उन्हाळी पाऊस असतोय, मग त्या उन्हाळी पावसात एवढं खडखडीत वाळलेली जी लाकडं होती नाही तर ते म्हणलं सगळे वल्ले झाले. आणि तर कसं होतंय बघा, किती अपदा होत्या. म्हणजे पप्पा आता गावाला गेल्यात ना, तर एवढे अपदा व्हायला लागल्या. त्याने असलं की आम्हाला बघायलाच लागत नाही. म्हणजे सगळी कामं आवरली. आणि ऍक्च्युली वेळ का झाला, फुलांची रोपं होती आपली कनेरीची वगैरे, मग ती लावत बसलो आम्ही दोघं जण. मला गाईस तुम्हाला दाखवते दीदी काय करायला लागले. हे बघा, हे बघा, आम्ही लाकडं सगळी जिकडं तिकडं ठेवली. हा, आणि इथं दीदीनं पूजा केली. लय थकवा आलाय. आणि हे बघा फुलं चढवते. आणि इकडं बघा कसं रेडी करून ठेवलेलं आहे दीदीनं. हे बघा मस्तपैकी. जागा का ठेवले इथे तुम्ही? काय तुम्हाला पाहिजे ते घेणार ना? इथं आता सॉस घेणार, थोडीस चटणी घेणार, का की आम्हाला झणझणीत लागतं उपीट. आणि हे आहे सिया विहानचं, ही दीदीचं. तिकडं अद्रकचा चहा केलेला आहे. आणि आता बघा अजून भरपूर काम आहेत. तर आता चला थोडं नाश्ता करून घेतो आणि मग बाकीची कामं करत राहतो. हा बारीक वाटून दे. सकाळी उठल्यास कामं चालली होती. हे बघा सगळं स्वच्छ करून घेते. का मूल बघा आमचं. हे बघा इथं दारात जळण चांगलं नसते, तर पावसाळ्यासाठी आपल्याला जुळणी करायला लागते. तर हे बघा स्वच्छ केलं सगळं. आता इथं जरा सगळं पाणी वाणी मारून घ्यायचं नंतर. हां तर आता फुलं घेते मी देवाला. आपल्या देवाला फुलं चढवूया. हां चला चला चला. सिया विहान फुलं चढवतात. अजून आहेत बघा भरपूर फुलं आहेत. बघा इकडं आहे ती. तुम्हाला तर कालच्या व्लॉगमध्ये दिसलेच असतील आमच्या अंगणात किती वेगवेगळ्या कलरची आणि वेगवेगळ्या जातीची फुलांची झाडं आहेत. व्हाईट फुलं आहेत. हे बघा असं म्हणजे कसं होतंय, दारात फुलं असली ना तर मन प्रसन्न होऊन जाते. एवढं स्वच्छ सुंदर असं आपलं बगीचा दारात बघितला ना तर एकदम छान वाटत असते. तर चला आता मी आज व्हाईट आणि एक जास्वंतीचं आणि एक पिंक कलरचं चढवते फूल, का की आता झालाय उशीर. आज दाखवते आता. हे बघा हे पण क्लीन केलं का की इथं जळण होतं सगळं, तर इथं पण सगळी स्वच्छता करून घेतली. बघा बारीक ठेवले. बंबला आधी बारीक टाकून मग त्याच्यावर मोठी जळण लावलं आणि त्यानंतर आणि बारीक लावलं ना तर पाणी एकदाच जळण लावलेलं ह्याच्यात पाणी तापून जातं. तर हे बघा 60 लिटरचा बंब आहे. आणि हे बघा इथं थोडे ठेवलेत लाकडं. तर ह्या लाकडांना कसं आहे, हे तारा आहे त्या. हे बघा ह्या तारा आहे त्या. तारा कसं होतंय लागते त्या म्हणून ते आधी जाळून मोकळं करणार तारा असलेले. आणि हे बघा इथं पण होतं. हे सगळं काढून सगळं स्वच्छ करून घेतलं परिसर. आणि आता थांब जरा आली जरा थांब. काय रे चल काय वाटायचं आहे बघा कोण आले. काय वाटायचं बघू दाखव. 30 तारखे ते 6 तारखेपर्यंत हा या म्हणलं. स्वामी समर्थचं काय? हा स्वामी. हा येणार. चालते अतुल दादा. हे बघा आता नाश्ता करायला चला. हे बघा मुलं आलती छोटी. दादा काय म्हणतात लगेच. दादाच एवढा गोड आहे ना की आमचा अतुल दादा. लहान मुलं त्याला लय आवडतात, त्यामुळे ते मुलं दिसली ना, मुलांना दादा दिसला की दादा करतात. तर गाईज तुम्ही बघितलं सकाळपासून कशी आमची धावपळ चालू आहे, कशी कामं चालू आहेत. आणि बघा एवढी पाठ डोक्याला लागल्या माझी, तुम्हाला सांगतो. काय आपल्याला धावपळ होत्या ना तिकडं पण. 2-3 दिवस धावपळ चालू आहे, तुम्ही बघायला लागलाय. प्लस आज हे आम्ही काम केलं. तर आता जेवायला बसलो आम्ही. तर या उपीट खायला. उन्हाळी पाऊस असतोय, मग त्या उन्हाळी पावसात एवढं खडखडीत वाळलेली जी लाकडं होती नाही तर ते म्हणलं सगळे वल्ले झाले. तर आणि महिना लागणार. आणि महिन्यात समजा 1-2दा किती वेळा येतोय पाऊस हे काय आपल्याला माहित नाही. आणि पाऊस कसा येतोय, उन्हाळी पाऊस एवढा मोठा येतो अचानक, सगळं भिजवून आणि पुरंच आणतो. त्यामुळं ते सगळं आत ठेवलं. तर चला गायज आता फुलं पण चढवली. आणि आज आपली इथल्या इथं खालच्या खाली घेतली मी फुलं. जास्त काय वर आणि बाहेर पण गेले नाही आज आणायला, का की आज आता सगळं आवरूस तर वाजल्या 11 आम्हाला. आणि चला आता काहीतरी खाऊया, भूक लागल्या. सिया मला ते स्वामी समर्थच आहे, पारायणचं असतंय, पोती वाचतात ना. चला. हा तर गाईज बघा आता आम्ही आलोय शेतामध्ये आपल्या फार्म हाऊसवर.
आणि मग आता पाणी मारायसाठी मम्मी पाईप काढायला लागलाय आणि मी जाऊन वर सगळं पाणी मारणार आहे. सकाळपासून तुम्ही बघतायच की आपली काय काय कामं चालू आहेत. आणि दुपारी जरा असा आराम केला आम्ही, कारण की खूप धावपळ झाली ना. तर त्यानंतर मम्मी उठून मग परत तिनं चटणीचा मसाला बनवणार आहे, तर सगळी निवडानिवडी करत बसली होती. मग त्यामुळे सकाळी यायचं झालं नाही आम्हाला शेतात. त्यामुळे आत्ता आलो आम्ही 6 वाजल्यात बघा, आणि आत्ता आलो आम्ही शेतामध्ये. चला आता पाणी मारून घेतो पटकन, कारण की आता जरा पडदी जरा वाळल्याने वाटायला लागल्या. पहिला पडदीलाच मारतोय आम्ही खाली. तर गाईज कसं होतंय का नाही बघा, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. घरातला एक जरी व्यक्ती बाहेर कुठं गेला किंवा गावी गेला तर कसं होतंय बघा, किती आपदा होत्या. म्हणजे पप्पा आता गावाला गेल्यात ना, तर एवढी आपदा व्हायला लागल्या. त्यांनी असलं की आम्हाला बघायलाच लागत नाही. म्हणजे एवढं त्यांनी सगळी इकडची कामं त्यांनीच बघतात. मग आम्हाला काय धावपळ होत नाही, आम्ही आमची कामं करायला मोकळं राहतोय. पण असं व्हायला लागलं आता की तिकडचं पण बघा, इकडचं पण बघा, प्लस आपली कामं पण बघा. आणि तुम्हाला माहीतच आहे की त्यामुळं गाईज आपले व्हिडिओ पण कमी यायला लागल्यात. तुम्ही म्हणत असलेला व्हिडिओ काय येत नाहीत, कारण की ही धावपळच व्हायला लागले ना, एवढं दमून जाते की व्हिडिओ करायला वेळच भेटत नाही आहे. आता बघा मम्मी इकडं मागं चौकट बसवल्या का नाही, तर तिकडं पाणी मारून घ्यायला लागल्या. कारण की 2-3 दिवस त्याला आता सकाळीपासून मारलंच नाही ना, त्यामुळे आता चौकट पहिला मारून इकडं मागं बेड आहे, मागच्या बेडला नवीन केलेला, त्याला मारून घेणार आणि मग मी वर जाणार. तर बघा मम्मी कसं मारून घ्यायला लागलं पाणी घराला. आणि घर बघा आता कसं दिसते गाईस, मला सांगा कमेंटमध्ये. कारण की वरचं पॅराफिट नव्हतं ना, तर एवढा डिझाईन वाटत नव्हती. आता पॅराफिट झाल्यामुळं घराला लुक छान आला आहे बघा गाईस. कसं वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर गाईज बघा आत्ता आमची कामं सगळी झाली. 8 वाजले गाईज. सगळ्या झाडांना घराला पाणी मारलं. त्यानंतर असल्यामुळे नवीन बांधकाम असल्यामुळे मारायला मारायला लागते. जर कंटाळाला किती जर कामं दुसरी असली तर त्यातनं सवड काढून इकडे यायला होय. लागते, पाणी मारायला आज लागते. दिवसभर तुम्ही बघितला सगळी कामं चालू होती. मग यायला मिळालं नाही सकाळी आणि सगळी कामं आवरली. आणि ॲक्च्युली वेळ का झाला, फुलांची रोपं होती आपली कनेरीची वगैरे, मग ती लावत बसलो आम्ही दोघंजण, त्यामुळे वेळ झाला. चला तर आता मग आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.